आंदोलन म्हणजे मळवीकर आणि मळवीकर म्हणजे आंदोलन आणि त्यांच्या भोवती जे कायम गारूड निर्माण झालेलं असतं त्यातूनच एक राजकीय आणि सामाजिक व्यक्तिमत्व घडलेलं आहे ते म्हणजे मळवीकर. आणि हेच ॲडव्होकेट संतोष मळवीकर आज आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण या निवडणुकीच्या विधानसभांच्या रणधुमाळीमध्ये निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. एकूणच राजकीय परिस्थिती, त्यांच्याबद्दल उठलेल्या अनेक अफवा, त्यांना आलेल्या धमक्या, त्याचबरोबर त्यांनी घेतलेला झेंडा जो एक नवीन भिडू त्यांनी या विधानसभेच्या रणधुमाळीमध्ये उतरवलेला आहे, त्याबद्दल सविस्तर त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. नमस्कार, आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट संतोष मळवीकर. सर नमस्कार. तुम्ही ह्या विधानसभा निवडणुकीमध्ये एक 5वाच बिडू आणून ठेवलेला आहे आणि त्या बिडूमुळे ही निवडणूक इतकी चुरशीची आणि इतक्या वेगळ्या वळणावर पोहोचलेली आहे की लोकांना आता संभ्रम निर्माण झालेला आहे. तर हे जे तुम्ही केलंय की हा 5वा बिडू आणलाय, लोकांमध्ये असं आहे की मळवीकरनीच यांना कुठेतरी उभं केलेलं आहे, याबद्दल काय सांगा? मुळात जर पाहिलं 5वा भिडू आम्ही स्वतः आणायची गरज नाही. त्यांनी गेली जी 5 वर्ष जे काही काम केलेलं आहे, जे 10 वर्षातला जो ज्वलंत एक प्रश्न जो होता, जो कुणालाही सोडता आला नाही, तो प्रश्न ज्यांनी सोडवलं त्यांना, त्या व्यक्तिमत्वाला तमाम सगळ्या युवा वर्गाने त्यांना पुढे आणलंय. त्याच्यामुळे मी असं म्हणणार नाही की ते मळवीकरनं आणलं, तर हे तमाम चंदगड, आजरा, गडिंग्लजच्या लोकांनी उज्ज्वल भविष्यासाठी एक चांगलं नेतृत्व म्हणून त्यांना ह्या विधानसभेमध्ये दौलतवर आजपर्यंत राजकारण होत आलं, पण आता दौलतच राजकारणात उतरले अशी परिस्थिती झालेली आहे. तर नेमकं या राजकारणाचं होणार काय? दौलत राजकारणामध्ये पूर्वी होती कारण ती सहकारामध्ये होती. त्यांना काही नेत्यांना स्वतःच्या घरचं काही जात नव्हतं. बँका कर्ज देत होत्या, कितीही कर्ज वाढलं तरी त्यांना देणं घेणं काय नव्हतं. जात होतं सभासदांचं, जात होतं शेतकऱ्यांचं, जात होतं इतर लोकांचं, बिचाऱ्यांचं नुकसान होत होतं, वाहतूक तोंडीदारांचं नुकसान होत होतं. नेत्यांचं काय जात होतं सांगा ना. त्याच्यामुळे सहकारामध्ये असल्यामुळे साहजिकच आहे की दौलत हा राजकारणाचा अड्डा बनला होता. आता मात्र तसं नाहीये. तंतोतंत जे काय म्हणजे प्रायव्हेटायझेशन झाल्यामुळे आता त्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली जाते. ज्या पद्धतीने आज शेतकऱ्यांना चांगला दर मिळतोय, वाहतूक तोंडीदारांना न्याय मिळतोय, कामगारांचे पगार वेळेत होत आहेत, त्यामुळे आता असं म्हणता येणार नाही की दौलतमुळे राजकारण होतंय हे म्हणणं. राजकारणाबद्दल बोलत असताना तुमच्याबद्दल कायमच एक संभ्रम निर्माण झालेला असतो. पूर्ण चंदगड विधानसभेमध्ये तुमच्या राजकीय भूमिका राहू द्या, तुमच्या सामाजिक भूमिका राहू द्या किंवा आंदोलनाच्या भूमिका राहू द्या, ह्या शेवटपर्यंत कायम राहत नाहीत किंवा तुम्ही कुठेतरी बदलताय असा आरोप कायमच होतो तुमच्यावर. तुम्ही कुठलंही शेवटापर्यंत नेत नाही किंवा कुठेतरी तुम्ही मध्येच विरोधकाच्या बाजूनही जाताय, असा जो आरोप होतो त्याबद्दल काय सांगाल? हे अगदी साफ चुकीचं आहे मी म्हणेन. कारण कुठलंही आंदोलन बघा, ते आंदोलन मी अभिमानानं सांगतो की माझं एक आंदोलन दाखवा की जे अर्धवट आहे. 100% आंदोलन यशस्वी असतात. त्याच पद्धतीनं राजकीय भूमिका मात्र वेगवेगळ्या का घेतोय, त्या पण भूमिका मी शेवट पत्रवते. जसं आता खोराटे साहेबांच्या बरोबर आहे, शेवटपर्यंत खोराटे साहेबांच्या बरोबरच राहणार. त्या अगोदर नंदाताईंच्या बरोबर होतो, ती इलेक्शन संपेसोबत नंदाताईंच्या बरोबरच होतो. त्याच्या अगोदर कुप्पेकरांच्या बरोबर होतो, शेवटपर्यंत कुप्पेकरांच्या बरोबरच होतो. त्याच्या अगोदर नरसिंहरावांच्या बरोबर होतो, नरसिंहरावांच्या बरोबर होतो. मात्र माझा एक विचार जरा वेगळा आहे राजकारणाच्या बाबतीत. माझा विचार काय आहे, मला अमेरिकेची पॉलिसी खूप आवडते. मी नेहमी उदाहरण देतो, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, ते लोक काय करतात, कुठल्याच व्यक्तीला 5 किंवा 10 वर्षाच्या वरती सत्तेवरती, खुर्चीवरती बसवत नाहीत. आणि माझं एक स्पष्ट म्हणणं आहे की हे सुद्धा भारतीयांनी, आम्ही तरुणांनी अनुकरण केलं पाहिजे. का? कारण प्रत्येक वेळी खुर्ची, जर समजा तुम्ही खुर्चीवर चांगलं काम करून दाखवताय, मात्र तुमच्याविषयी एखादा हिरा जर बाहेर जर बिचार थांबलेला असेल आणि त्याला खेळायला द्या ना संधी. प्रत्येक वेळी जर तुम्ही तेंडुलकर म्हणून बसला किंवा विराट कोहली बसला तर बाकीच्यांनी जायचं कुठं? ज्या पद्धतीने तुमचा खेळ खेळताय क्रिकेट, त्या पद्धतीनं राजकारणात सुद्धा नवनवीन चेहरे आले पाहिजेत. त्यामुळे आमच्यासारखी माणसं प्रत्येक वेळी नवीन चेहरे शोधतायत आणि आजच्या रोजी खोराटे हे जबरदस्त बॅटिंग करणार आहेत. त्यामुळे आम्ही कारण की कालच तुम्ही शिवाजीराव पाटील यांच्याबद्दल प्रेम व्यक्त केलं, त्यामुळे परत एक संभ्रम निर्माण झाला की बाबा आता हे शिवाजीराव पाटील यांच्या बरोबर एकदम प्रेम व्यक्त करतात, त्यांच्या बाजूने बोलतात, म्हणजे कुठेतरी मग हे अचानक शेवटच्या टप्प्यात बदलतील का, अशी पण एक हे कदापि होणार नाही. राजकारणामध्ये तुमचा जो विरोधक तो एकच पाहिजे आणि ह्यावेळी आमचे विरोधक एकच आहे, ते म्हणजे जे सत्ताधारी खुर्चीवर, ते विरोधक बी म्हणता येत नाहीत. खुर्चीवरती केलं ना, 15 वर्ष वडिलांनी केलं, त्यांनी 5 वर्ष केलं, किती वर्ष तुम्ही राजेश पाटलांना बसवताय? द्या ना संधी दुसऱ्यांना. त्याच्यामुळे मी काल जे बोललो ना, ते 4 असे उमेदवार आहेत, ते 4 उमेदवार नौके आहेत, त्यातला एकही आमदार झालेला नाही. का त्यांना तुम्ही संधी देऊ शकत नाही? एकदा तुम्ही राजेश पाटलांनी दिलाय, द्या दुसऱ्यांना. आणि राहिला पाठ त्यांच्या म्हणजे तुम्ही जो प्रश्न विचारला, मुळात मी शिवाजीरावांच्या प्रेमात, मी सगळ्यांच्याच प्रेमात आहे. मी दुनियेच्या सगळ्यांच्या प्रेमात असतो. मी वेगळा माणूस आहे. माझी दुश्मनी कुणाशीच नसते. दुश्मनी असते त्याच्या एखाद्या विचाराशी. त्याच्यामुळे अशी एक अफवा उचलली की मला त्यांनी धमकी दिली, कुणी, शिवाजीराव पाटलांनी. तर ती धमकी त्यांनी दिलीच नव्हती आणि कधी देणार पण नाहीत.
का देणार नाहीत? का देणार नाही सांगा? अहो, मी दुसऱ्यांचं रक्षण करणारा माणूस आहे. मला जर कोणतरी धमकी दिली तर मी माझं स्वतःचं रक्षण काय करणार आहे? त्याच्यामुळे माझं एकच म्हणणं आहे, जी माणसं दुसऱ्याचं रक्षण करण्यासाठी जन्मतात ना, त्यांना कुणाची हिंमत होणार नाही धमकी द्यायची. मग त्या बिचाऱ्यांनी धमकी न देता ह्या राजेश पाटलाच्या कार्यकर्त्यांनी सगळे बरं केलं, की मळवीकरला धमकी दिली. त्याच्यामुळे मला तो काल तुम्ही खुलासा आता करावा लागला. सातत्याने फक्त राजेश पाटील यांच्यावरच का आरोप करताय? दुसरे कोण सांगा, दिसत नाहीत का तुम्हाला? मी राजेश पाटलांच्यावरती आरोप करतोय म्हणजे त्याचा विचार पण करा गांभीर्यानं. राजेश पाटील ह्या वेळेला थांबणं गरजेचं आहे. राजेश पाटलांचा पराभव होणं यावेळेस गरजेचं आहे. का गरजेचं आहे? कारण त्याच्यामुळे एक नवी खुर्ची जी येईल ना नवीन माणसाची, त्याचा फायदा हे समाजाला करून घ्यायचा आहे. बरं, राजेश पाटलांच्या वतीने मी काल पण सांगितलंय, गावातल्या डेअरीचा चेअरमन ते आहेत, सेवा सोसायटीचे चेअरमन ते आहेत, तालुका संघाचे चेअरमन ते आहेत, आमदार ते आहेत, केडीसीचे संचालक ते आहेत, गोकुळचे संचालक आता पडले म्हणून सांगणार ते आहेत. काय चालेल अहो, आणि हा आणि एका पतसंस्थेचे चेअरमन आहेत. हे योग्य वाटतंय? हे तुम्हाला योग्य वाटतंय का तुमचेच सांगा? मित्र त्यांच्यासोबत आहेत. कोण संग्राम म्हटलं? कुपेकर. हे बघा, आता संग्राम दादांचा हा कुपेकर. निर्णय जो आहे संग्राम दादांचा खूप मोठा निर्णय चुकलाय. त्याच्यामुळे दादांचे जे होते नव्हते ना कार्यकर्ते ते सुद्धा आता इकडे तिकडे झालेले आहेत. दादांचे निर्णय प्रत्येक वेळी चुकलेले आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं की अर्धी शेतकरी संघटना तुमच्याकडे आहे, अर्धी त्यांच्याकडे आहे. त्याबद्दलही तुम्ही नाही, गड्ड्यांवरांच्या बाबतीत जर बोलायचं तर गड्ड्यांवरना सुद्धा मी साधा प्रश्न विचारतो की तुम्ही असं कुठला गुण राजेश पाटलांच्या जवळ बघितला? असं काय शेतकऱ्यांचं भलं त्यांच्या जवळ बघितला? काय विद्यार्थ्यांचं भलं बघितला म्हणून तुम्ही राजेंद्र गड्ड्यांवर त्यांना पाठिंबा दिला? हा मात्र प्रश्न मला पडलाय. कारण तुम्ही स्वतःचे विचार तयार केले पाहिजेत. मळवीकर आज खोराट्यांच्यावर काय आहे? कारण खोराटेने जे काही केलंय ते मी तुम्हाला सांगू शकतो. का त्यांच्याबरोबर आहे ते भविष्यात काय करणार सांगू शकतो. गड्ड्यांवरने सांगावं की त्या व्यक्तीने काय केलंय म्हणून तुम्ही त्यांच्याबरोबर आहे. त्याच्यामुळे हे बघा, मला खरंच एकदा कीव वाटते काही म्हणजे अशा नेत्यांची की तुम्ही विचार स्वतःचे हे करू नका. कारण आमचा बघण्याचा आदर्श तुमच्याकडे वेगळा आहे. आज गड्ड्यांवरच्याकडे बघण्याचा आदर्श आहे, आम्ही आदर्श म्हणून बघतोय. आणि जेव्हा ते असे निर्णय घेतात ना, खरंच कमाल तुम्ही, वाटते. राजकीय नेत्यांच्यावर आरोप प्रत्यारोप कायम करत राहतात. बरं. पण कुठलाही राजकीय नेता तुमच्यापासून लांब राहत नाही. बरं. ते मागे काही बोलतील पण समोर आले की तुमचं कौतुकच करतात. हे काय वेगळं रसायन आहे? जगामध्ये आम्ही एवढे देश फिरत असताना मी एक बघितलंय की तुमचं जे भांडण जे आहे ना ते तात्विक विचार जो आहे ना तो जो समोर जे येते त्याच्या विचारापुरता पाहिजे. आज मी दुश्मनी करून तिथे काय करायचंय मला जरा सांगा. ज्या वेळेला चुकलंय त्या वेळेला आम्ही बोलणार, मग चाहे कुणी राहू देत. आणि हा जसा मी दुसऱ्याला नियम लावलाय तसा मी माझ्या बाबतीत सुद्धा सांगतोय, मळवीकर जेव्हा चुकेल ना तेव्हा तुम्हाला बोलावंच लागेल, त्याला हसडावंच लागेल. हा माझा विचार आहे. त्याच्यामुळे माझे शिंदे सर राहू देत, गड्ड्यांवर राहू देत, सगळे सगळे नेते राहू देत, चांगले संबंध दुसरा आहेत. एक पॉइंट असा काढला जातो की तुमच्याबद्दल एक वेगळी दहशत आहे लोकांच्या मध्ये. म्हणजे ते सामान्य राहू द्यात किंवा नेते मंडळी राहू द्यात. मग तुम्ही कुणाचं तरी कुठलं तरी भांडं उघडं कराल, काहीतरी फोडाल म्हणून तुमच्या पासून घाबरून राहतात. असं अनेक एक दोन नेत्यांनी तर भाषणात पण म्हटलंय की बाबा मळवीकर पासून आम्हाला घाबरून राहायला लागतं. हे असं का म्हटलं मळवीकर हा जातं? जनतेसाठी आहे. मळवीकर हा सर्वसामान्यांसाठी आहे. मळवीकरला फार मोठी स्वतःशी प्रौढी मारायची गरज नाही. माझा जो जन्म झालाय तो हाच झालाय की जिथे कोण चुकतंय ते चुकलं म्हणायचं, बरोबर आहे तिथं बरोबर म्हणायचं. हा माझा धर्म आहे. तो धर्म पाळत असताना उद्या मी सांगितलं ना, खोराटे साहेब जर उद्या चुकले ना, खोराटे साहेबांच्या विरोधात पहिला माणूस मी असणार आहे. खोराटे साहेबांच्या विरोधात सुद्धा का आज त्यांना वाईट म्हणावं सांगा ना. खूप चांगलं काम करतायत, अतिशय चांगलं करायला. अहो, काय त्यांची दिव्य दृष्टी आहे माहिती, म्हणजे ध्येय समोर ठेवलेत तरुणांच्यासाठी, यांच्यासाठी. माझं असं म्हणणं आहे बघा, खोराटे जे करणार आहेत ते समाजासाठी करणार आहेत, मळवीकरसाठी करणार नाहीत. आणि समाजासाठी जो माणूस उपयोगी पडतोय त्याला मळवीकर साथ देणार आहे. माझ्यासाठी नको. मला काय गरज आहे? मी अंगावरती उद्या कोट काढलो की तिथे लाखो रुपये कमवू शकतोय. पत्रकाराचं पेन घेतलं की मला हे बघा, देवानं माझ्यासाठी का नाही भाकरीची सगळी सोय करून ठेवली. मला माझ्या भाकरी सोय झाली, मात्र समाजाचं जे जे कोण चांगलं करेल त्याच्या पाठीमागे मी राहणार. रुपयावरून पण अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. तुमचं लाईफस्टाईल राहू द्या, तुमचा गाडी, घोडा, फॉरेन ट्रिप याबद्दल बरंचसं बोललं जातं. बरं. मग हा नेमका तुमचा इन्कम सोर्स काय? तुमच्याकडे पैसे कुठून येतात? तुम्ही इतक्या फॉरेन ट्रिप करता कसे? याच्यावरही मोठं प्रश्नचिन्ह आहे. तर ते प्रश्नचिन्ह त्याची कसं गरज सोडून नाहीये. जाणार? मी मागे पण सांगितलंय, माझ्या तमाम बंधूंना सांगितलंय, घोडा मी जेव्हा घेतोय ना घोड्यावरून मी फिरवून दाखवतोय, लपून ठेवत नाही. काही लोकांना करोड रुपये आहेत, खरं त्यांना गाडी साधी फोर व्हीलर घेता येत नाही, कारण त्यांना भीती वाटते की मी कशी दाखवू. ही भीती कोणाला वाटते? जे चोर असतात ना त्यांना भीती वाटते. आम्हाला काय भीती, काय भ्यायची गरज आहे? आम्ही काय कुठे 10 एकर 50 एकर जमिनी घेऊन ठेवले नाहीत. आम्ही कुठे काय फ्लॅट घरं बांधली नाहीत. अहो, तुम्ही जर जीवन जगायचं म्हटलं ना, सुंदर जगता येते अगदी 5-50 हजारामध्ये. 5-50 हजारामध्ये. मात्र ती जर इन्व्हेस्टमेंट तुम्ही करोडीची केला आणि हव्यासा पोटी जर भ्रष्टाचार सुटला ना, जीवन तुम्ही कधी सुंदरतेने जगणार नाही. आणि मी सांगितलं माझ्या पुस्तकामध्ये मी लिहिणार आहे, मी काही गोष्टींचा गौप्यस्फोट करणार नाही. ह्या फॉरेन टूर्स म्हणतात, त्याच्यासाठी मळवीकरला गाईडचं काम करावं लागतंय. मळवीकरला कधी मालक म्हणून जावं लागतंय. कधी मळवीकर मी सांगणार नाही सगळ्या गोष्टी. वेळ आली की सांगेन. मात्र एवढं सांगतो, कुठल्या बेटाची हिंमत होणार नाही कुठल्या राजकीय नेत्यांची की तू इथं भ्रष्टाचार केलास नाही, इथं वाईट मार्गाने काय केलास म्हणून. आणि घोड्याच्या बाबतीत आता आहे समोरच घोडा. तो घोडा घेणं खूप सोपं आहे. त्याला घोडा सांभाळणं फार अवघड आहे. तो आज माझा भाऊ सांभाळतोय बिचारा 24 तास शेतकरी.
मळवीकर फक्त घोडा दाखवते बाहेर, मात्र त्या सांभाळण्याचं काम आहे ना ते भाऊ करतोय, आणि ह्याच्यासाठी आपलं कुटुंब पहिले चांगलं ठेवावं लागतंय. त्याच्यामुळे लक्षात घ्या, आयुष्यात जर जीवन चांगलं जगायचं असेल तर तुमचं कुटुंब चांगलं ठेवलं पाहिजे, तुमचं गाव चांगलं ठेवलं पाहिजे, मित्रमंडळी तुमच्याकडे ठेवली पाहिजेत, मग जीवन जबरदस्त होते, मजेशीर होते. जीवनामध्ये तुम्ही कायमच एक ट्विस्ट आणत राहताय. हं. कुठं आंदोलन करताय, बरोबर. कुठं अचानक गेला, तिथे कुठं भांडण काढला, कुठं गेला. मग ह्या सगळ्या आंदोलन, तुम्ही गोव्यात राडा घातला, तुम्ही चंदगडात राडा घातला. याच्याबद्दल लोकं काय म्हणतात, की बाबा मळवीकर कायम स्टंट करतो. कायम त्याला सोशल मीडियात आणि चर्चेत राहायला आवडतं. तर हे नेमकं तुम्ही चर्चेत राहण्यासाठी करताय, की तुम्ही खरोखरच मनापासून ते आंदोलन किंवा जे लोक तो असे राडा घालताय? बोलतात ना स्टंट करणारे, त्यांनी जीवनामध्ये केव्हा तरी एखादी फौजदारी केस अंगावरती घ्या, एखाद्या पोलिसांच्या विरोधात लढा, एखाद्या गुंडांच्या विरोधात लढा, आणि त्यानंतर मित्रांनो सांगा. या गोष्टी वाटतात. मी देवाचे आभार मानतोय की मला भगवद्गीता चांगली समजली आणि भारतीय राज्यघटना चांगली समजली. ही दोन अस्त्र ह्या मळवीकरचे आहेत. एक भारतीय राज्यघटना आणि दुसरी गोष्ट भगवद्गीता. ह्या दोन गोष्टीने मला जीवन समजलंय. त्याच्यामुळे जीवनच ह्या जन्माचं पण समजलंय आणि पुढच्या जन्मात समजलंय. कशाला भिवू मी? कुणासाठी भिवू? क्षण करायची काय गरज आहे? देवानं दिलेला जो आदेश आहे ना, जा तू लढ, लढत राहणार. मात्र मी सांगितलंय मागे, आमच्या हातून काही भौतिक सुख होतात इकडे-तिकडे, ती आम्ही थोडंसं बदल करू ना. मात्र मला एकच सांगायचं आहे, की स्टंटबाजी नाही आहे. जिथे-जिथे देवानं डोळे दिलेत ना, माझ्या समोर कुठेही अन्याय होऊ देत, तिथं मी लढणार. जे कान दिलेत, माझ्या कानावरती जर माझे स्वतः जर काही एखादी गोष्ट ऐकली असेल आणि जर तिथं काहीतरी अन्याय झाला असेल तर लढणार. माझ्या डोळ्यासमोर जे घडणार या ते मी लढाईत करणार. आता तुमची महत्वाची 2 आंदोलनं लोकांना माहीत आहेत. बरोबर. एक तर एव्हीएचचं, दुसरं दौलतचं. आता एव्हीएच आंदोलनाचा मुद्दा या वेळच्या विधानसभेत इतका गाजतोय, की बरोबर. त्याच्यावरून विरोधक राहू द्यात, सत्ताधारी राहू द्यात, सगळेच त्याचा फायदा कुठेतरी उठवून घ्यायला आणि श्रेय घ्यायला बघतायत. तर एव्हीएच आंदोलनात अनेकांनी करोडो रुपये खाल्ले. एव्हीएच आणलं कुणी, घालवलं कुणी, याच्याबद्दल बऱ्याचशा चर्चा होतात. त्यातलं नेमकं सत्य आणि नेमकं तथ्य काय आहे? स्पेशल एक दिवस ह्याच्यासाठी इंटरव्ह्यू करा, किंवा दुसरी गोष्ट त्याच EVH वरती एक स्पेशल पुस्तक मी लिहिलोय. EVHच्या दोनच गोष्टी लक्षात घ्या. पहिलं स्टेज आणि शेवटचं स्टेज. पहिल्या स्टेजवरती ज्यांनी आंदोलनं केली ते शेवटच्या स्टेजवरती नव्हते, आणि शेवटच्या स्टेजला जे होते ते पहिल्या स्टेजवरती नव्हते. एकमेव संतोष मळवीकर होता जो पहिल्या स्टेजवरती पण होता आणि शेवटच्या स्टेजला पण होता. त्याच्यामुळे त्याला इत्थंभूत सगळी माहिती. कुणी किती पैसे घेतले, कुणी काय केलं, कुणी त्याच्या जीवावरती घरं बांधली, कुणी काय काय केलंय, हे पुस्तकात वाचायला आवडेल मित्रा. पुस्तकात वाचायला आवडेल. आता मी एवढंच सांगणार नाही, कारण याच्यासाठी खूप मोठं हे आहे, आणि ते मात्र करणार. का खुलासा करणार आहे? कारण आम्ही झेलायलोय, अजूनही त्या केसेस आमच्यावरती आहेत. ह्या बाकीच्या नालायक लोकांनी पैसे खाल्ल्यामुळे आम्हाला त्याचा त्रास होतोय. त्यामुळे EVH वरती लवकरच एक पुस्तक येत आहे. त्या पुस्तक रूपी दौलतच्या तुम्ही वाचा. आंदोलनाचं काय? दौलतच्या आंदोलनाचं म्हणजे? दौलतच्या आंदोलनावरून भरपूर राडा झाला. बरं. त्यानंतर नवीन कंपनी आली आणि त्याच कंपनीच्या मालकाला तुम्ही उभं केलं. राजकारणात आता आणलं. नरसिंहराव पाटील हे ज्यावेळेस बघा. 11 मतांनी निवडून आले ना, त्यावेळेला आम्ही 110 मंडळ होतो. 110 मंडळांची पोरं 1100 होते. 1100 गुणिले 5 केला तर 11 × 55 5500 मतदान आमचं पडलं. हे राजेश पाटलांनी सुद्धा लक्षात घ्यावं. त्यानंतर ज्यावेळेला बाबासाहेब कुप्पेकर आमदार झाले त्यावेळेला संभाजीराव देसाईंना शेवटचा निर्णय बदलायला भाग पडणारा हा संतोष मळवीकर होता, ओमसाई शेतकरी संघटनेचा. त्यानंतर संध्यादेवी कुप्पेकरांचं तुम्ही बघितलंय. त्यानंतर मागे सुद्धा राजेश पाटील ज्यावेळेला आमदार झाले त्यावेळेला नंदाताईंचे काही कार्यकर्ते मी फॉरेनला होऊन गेलो. त्याचा फायदा ह्या राजेश पाटलांना झालाय. तेव्हा राजेश पाटीलचा माझ्याकडे बोलत असताना प्रत्येकाला फायदा आमचा झालाय. त्यामुळे का होऊ नये हो? एखादा चांगला राजकीय माणूस का बदलू नये? चांगलं व्यक्तिमत्व आहे. चांगल्या व्यक्तिमत्वासाठी आम्ही आणलं म्हणणार नाही. उलट माझं असं म्हणणं आहे की खोराटेसारखी व्यक्तिमत्व तुम्हाला मिळणारच नाही कुठं. खरोखर खोराटे ग्रेट आहेत. त्यांना फक्त जवळून बघितलं पाहिजे. त्यांचा स्वभाव तुम्ही दूर न बघू नका. जवळून बघा. व्यवहार करायची पद्धत बघा, बोलण्याची पद्धत बघा, दिलेला शब्द पाळण्याची पद्धत बघा, बिझनेस करायची पद्धत बघा, तरुणांची ध्येय धोरणं बघा. अहो असे भरपूर गुण त्या व्यक्तीजवळ चांगले आहेत. उलट मी नशिबान समजतोय की त्यांच्या संपर्कात गेल्यामुळे मला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळाल्या. का नाही डेअरिंग केली विधानसभेत उतरायची? मी विधानसभेसाठी नक्कीच डिलिंग गेली असती. मात्र आज जे बॅनर लागलेत की ते बॅनर सुद्धा माझे 10 गावातनं पोहोचलेले नसते. 10 बॅनर सुद्धा पोहोचले नसते. भविष्यात निवडणूक ही एक मात्र ह्याच्यातनं तुम्हाला मी सल्ला सांगेन. तरुणांना एक सांगतो इथून पुढे, भविष्यात मित्रांनो राजकारणाची जर कोण स्वप्न ठेवत असाल, तर ती ठेवणं खूप गैर होईल. राजकारणात आता पैसे वाल्यानीच पडायचं. पहिला पैसा कमवा आणि नंतर राजकारणात या. डायरेक्ट तुम्ही राजकारणात जातो म्हटला तर ते अशक्य आहे. सोशल मीडियावर बरेचसे फॉलोअर्स आहेत. हं. तर त्या म्हणजे पुणे, मुंबई, गोवा, देश-विदेशात पण आहेत. बरोबर. त्याचबरोबर इथं काही तुमची फॅन फॉलोइंग आहे, हं. की जे मळवीकर म्हणून त्याचा विचार मानतात. तर त्यांना या निवडणुकीबद्दल किंवा एकूणच राजकीय वातावरणाबद्दल
चांगला मेसेज म्हणजे तुम्ही एखाद्या आता पक्षाचे किंवा ह्याचे कार्यकर्ते नसून एक चांगला सोशल मेसेज म्हणून काय द्याल? आजपर्यंत मित्रांनो जेवढे काही निर्णय घेतलेत हे समाजाच्या दृष्टिकोनातून घेतलेत. समाजाचं जे जे भलं आहे त्या व्यक्तींच्या पाठीमागं उभं राहणं हे एक भारतीय म्हणून एक चांगला जो हे असतोय त्याचं कर्तव्य आहे. तेव्हा माझं एक कर्तव्य आहे की समाजामध्ये चांगले जे लोक करतात त्यांच्या पाठीमागे उभं राहणं. आणि आज ह्या चंदगड विधानसभामध्ये मानसिंगराव खोराटे जे काम करतायत खूपच चांगलं करतायत. त्यामुळे समाजासाठी म्हणून मी हा तुमच्या मित्रांनी घेतला निर्णय आहे. तेव्हा माझ्या सगळ्या मित्रांना ही चिंतकांना विनंती आहे की आपणही हा विचार पटवून मानसिंगराव खोराटेंना ह्या विधानसभेमध्ये आमदार करावं हीच मी तुमच्या वतीनं सगळ्या यांना विनंती करतो. तुमच्या प्रवासाला शुभेच्छा. थँक्यू.